गणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। श्री गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानलं जातं। महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो। मुंबईमधील गणेशोत्सवाची जगभरामध्ये दरवर्षी चर्चा होते। गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राज्यभरातील गणेश भक्तांची सर्वाधिक उत्सुकता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असते। गणेशोत्सवाच्या दिवसात मुंबईत भाविकांची वर्दळ असते। काही प्रतिष्ठित मंडळांमधील गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविक गर्दी करतात। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तर तोबा गर्दी होते। दरवर्षी लाखो भक्त इथं लांबच लांब रांगा लावून दर्शन घेतात। या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ। नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे। त्यामुळेच मुंबई आणि मुंबई बाहेरून देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात। राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक रांगा लावतात। लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे। यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करत आहेत। दरम्यान लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामध्ये एक तरुणी मरता मरता वाचले असं सांगत आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्ही लालबागच्या राजाला जाण्याआधी नक्की विचार करा। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही मुलगी लालबागच्या राजाच्या दरबाराच्या बाहेर नुकतीच आली आहे। यावेळी ती आज मरता मरता वाचले असं सांगत आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली, ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येते। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आल्यामुळे ही तरुणी या गर्दीत अक्षरशः चेंगरली। मात्र सुदैवाने तिला बाहेर येता आलं नाही, तर ती गुदमरून मी मेलच असते असं सांगत आहे।